तर भाजप आणि आरएसएसला घाबरून चालणार नाही, त्यांनी एमआयएम विरोधात लावलेली आग लवकरच विझेल असं वक्तव्य असदुद्दीन ओवैसींनी केलंय। तर अजित पवार स्वतःच्या काकांचे नाही झाले ते दुसऱ्यांचे काय होणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। आरएसएस ने हमारे खिलाफ लगाई है वो आग बुझेगी इंशाअल्लाह ताला। जो लोग आग जलाए हैं इंशाअल्लाह ताला सियासी खातिमा तुम्हारा होगा। वो हैदराबाद में कहावत है, तू मेरी पीठ खुजा मैं तेरी पीठ खुजाता हूं। ये ड्रामेबाजी कर रहे हैं। अजीत पवार वो आदमी है जो अपने चिचा का नहीं हुआ वो किसी का नहीं हो सकता, याद रखो। तर संभाजीनगरमध्ये कल्याण डोंबिवलीतील भाजपच घुबड आलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंकडून रवींद्र चव्हाणांचा घुबड असा उल्लेख करण्यात आला। संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर बसणार असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं होतं। त्यावरून अंबादास दानवेंनी रवींद्र चव्हाणांवर जोरदार टोला लगावला। भाजपचं घुबड आलं होतं 4-5 दिवसापूर्वी डोंबिवलीचं। ते म्हणत होतं छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केलं, पहिला महापौर आमचा होणार। तुम्ही स्वप्न बघा, तुमचा महापौर होणार नाही, महापौर या भगव्याचाच होणार, एवढं लक्षात ठेवा। आदित्य आणि अमित बेरोजगार होतील म्हणून ठाकरे एकत्र असं नितेश राणेंनी म्हटलं। ठाकरे बंधूंच्या युतीवर मंत्री नितेश राणेंनी ही टीका केली। नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात प्रचार करण्यात आला। जेव्हा भांडले तेव्हा आम्हाला विचारलं नाही आणि एकत्र येताना पण विचारलं नाही, पण नेमकं काय एकत्र आले तुमच्या आणि आमच्या घरातल्या मुलामुलींसाठी? ते नोकरीला लागले पाहिजे म्हणून, त्यांचं भविष्य घडलं पाहिजे म्हणून। पण घरातले 2 मुलं आम्ही अगर एकत्र आलो नाही तर आमचा आदित्य आणि आम्ही बेरोजगार होऊन जातील, म्हणून हे दोघं एकत्र आलेले आहेत।